9 न्यूज महाराष्ट्र आयोजित गोदा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 शुभ हस्ते राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीशजी महाजन, विशेष अतिथी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री दादाजी भुसे आणि आमदार बच्चूभाऊ कडू, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार सोहळा। सोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी। लक्षात असू द्या, 2 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजता, ठिकाण रामकुंड पंचवटी नाशिक। आयोजक किशोर बिलसरे, अशोक कुटे, चिराग शर्मा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नाशिक कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत। निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेना पक्षात बढती मिळाल्यामुळे खऱ्या शिवसैनिकांना न्याय मिळाला अशी चर्चा नागरिकांमध्ये होतीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तत्कालीन जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर तर नाशिक महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निमित्तानं नाशिक शहरातील शिवसेना कार्यालय तसेच महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या सातपूर येथील निवासस्थानी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। सर्व तळागाळातील तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आज या ठिकाणी आनंदाचा जो दिवस आहे तो म्हणजे आपले सर्वांचे लाडके विलास अण्णा कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना आज त्यांनी महानगर प्रमुख पदावर जी झेप घेतली त्याबद्दल आपला सर्वांना अण्णांचा सार्थ अभिमान आहे। अण्णा, तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे, लवकरच महापौर पदाची माळ जी आहे ती आपल्या गळ्यात पडो अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो। तीनही निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नियुक्त केल्यामुळे आनंदाचं वातावरण दिसून आलं। नाशिक जिल्ह्यातील संघटनेत फेरबदल नियुक्ती होताच नाशिक शहरातील शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी ढोल ताशा पथक तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विलास अण्णा शिंदे नवनियुक्त शिवसेना महानगर प्रमुख यांचे बालेकिल्ल्यात स्वागत करण्यात आलं। गंगापूर गोवर्धन वासियांसाठी व या पंचक्रोशीसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। आमच्या अण्णांनी जे कष्ट उपसलेले आहेत त्याचं चीज झालेलं आहे। पक्षाचे अध्यक्ष आदरणीय उद्धव साहेब यांनी अण्णांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्यावरती नाशिक शहराची, या महानगराची जबाबदारी सोपवली। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। साहेबांना खात्री आहे की अण्णा ही जबाबदारी अतिशय सहजरित्या पेलू शकतील, त्यामुळेच अण्णांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे। मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या पंचक्रोशीच्या वतीने अण्णांचं हार्दिक अभिनंदन करतो। यावेळी विलास शिंदे यांच्या भगिनी यांनी शिवसेना नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सातपूर प्रभागातून व नाशिक शहरातून बहुसंख्य कार्यकर्ते विलास शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या दिवशी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जो पक्ष महाराष्ट्रभर काम करतो अशा पक्षाचं या महानगरचं नेतृत्व विलास अण्णा सारख्या एका निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकाला मिळालेला आहे। याचा मनस्वी आनंद आपल्याला सगळ्यांना आहे आणि त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। मी मराठी दिनाच्या आज सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अण्णांनाही शुभेच्छा देतो की अण्णा, विलास अण्णा, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आणि आज खऱ्या अर्थानं सामान्य शिवसैनिकाला न्याय मिळालेला। सुधाकर भाऊनी महानगरची घडी बसवत असताना अण्णांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं। यावेळी नागरिकांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या व आपलं मनोगतही व्यक्त केलं। माझं मत असे, प्रामाणिकपणा जर असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुम्हाला कुठलंही जे काही आव्हान आहे ते आव्हान सहज आपण पेलू शकतो।
आणि गेल्या 29 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असताना असे अनेक आव्हानं आम्ही बघितलेले आहेत. ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती नियतीने आव्हान भविष्य काळात दिलेलं आहे. आणि शिवसेना हा एक असा वटवृक्ष आहे जे आज आव्हानाची भाषा करतायत त्यांनाच खऱ्या अर्थाने शिवसेनेने इथपर्यंत आणून पोहोचवले. एवढ्या लायकीचं जे समजतात स्वतःला फार मोठे, त्यांना इथपर्यंत आणून कोणी ठेवले? शिवसेनेने आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांनी. त्यामुळे आम्हाला आव्हान वगैरे काही नाही. आम्हाला खंत याची आहे की ज्यांच्यासाठी आम्ही धावलो, ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि ज्यांच्यावरती शिवसेना प्रमुखांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि शिवसेनेच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारांनी विश्वास टाकून त्यांना तेवढ्या लेवलला नेऊन पोहोचवलं, त्यांनी शिवसेनेचा घात केला. असो, वेळ निघून जाते. आता मागं सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाला चैत्र महिन्यामध्ये पालवी गळती आणि ते झाड त्याला एकही पान नसतं, परंतु ते जर आपण बघितलं तर दुसऱ्या 2 महिन्यानंतर त्या झाडाला पुन्हा पालवी येते, ते झाड पुन्हा फळ देतं, ते झाड पुन्हा सावली देतं. शिवसेना हा असा वटवृक्ष आहे. त्यामधून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या महाराष्ट्राच्या मनामध्ये, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये, नाशिक जिल्ह्यातील शहरातील जनतेच्या मनामध्ये जो आदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये निर्माण केलेला आहे, एक वेगळं आदर्श स्थान राजकारणाचं नव्हे तर कुटुंब प्रमुख म्हणून. शिवसेना महानगर प्रमुख म्हणून विलास शिंदे यांना पद मिळाल्यानंतर खरोखर नागरिकांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. निष्ठावंत शिवसैनिकाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ओळखलं. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, शिवसेना पक्ष मोठा हो, सर्व शिवसैनिकांना एकत्र शिवसेना पक्षाची वाढ हो, अशी देखील यावेळी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली. गेल्या 56 वर्षाची शिवसेनेचे वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाचे मुळं जेवढे खोलवर गेलेले आहेत त्याला काही फळं आली होती, ती फळं खाली पडून कुठेतरी भरकडलेली आहेत. परंतु गेले ते गद्दार, गेले ती फळं जाऊ द्या, परंतु नव्याने परत फळं येणार आहेत. परंतु ज्या छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि तांद्यापासून बांद्यापर्यंत फक्त भगवा फडकवायचा आहे, तेच स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं होतं. आणि त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज अण्णा निघालाय. कशामुळं? सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन त्यांच्या अन्यायाच्या विरोधात कोट करून उभं राहायचं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय द्यायचा आहे. याच अनुषंगाने ते पुढे निघालेले आहे. आणि त्यांचंही स्वप्न आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणुका असेल, विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील, प्रत्येक निवडणुकीत फक्त खरोखर हे काम शिवसेना नवनियुक्त महानगर प्रमुख विलास शिंदे करू शकतात. त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यानं प्रत्येकाचा जवळचा शिवसेना नाशिक महानगर प्रमुख ओळख तयार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे विलास शिंदे आहे, अशी भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. ज्ञानेश्वर आंधळे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.